गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन कार्यालय येथे सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रारंभी संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट प्राप्त करिता पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे। ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थेचे योगदान मोठे असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचायत राज संस्था अधिक सक्षम करण्याबाबत व अस्तित्वात असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्देश दिले होते। त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाबाबत संकल्पना मांडली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 10 मार्च 2025 रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये राज्यात मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याची घोषणा झाली आहे। त्या अनुषंगानं राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याकरिता तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान ग्रामस्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार असून त्या दृष्टीने तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींना ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गारळे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सातारा राहुल देसाई साहेब, आदर्श गाव मान्याची वाडी तालुका पाटण येथील सरपंच रवींद्र माने, गट विकास अधिकारी पंचायत समिती श्री प्रदीप शेंडगे यांनी याबाबत मार्गदर्शन केले। गट विकास अधिकारी पंचायत समिती खटाव वडूज योगेश कदम यांनी या कार्यक्रमाचे आभार व समारोप केला। या कार्यशाळेत पंतप्रधान घरकुल आवास योजना टप्पा 2 अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना तुकडेबंदी कायद्याअंतर्गत खटाव तालुक्यातील 18, माण तालुक्यातील 5 लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून दिली आहे। त्याचे पत्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले। तसेच 35 दिवसाच्या विक्रमी कालावधीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार गोरे यांनी केला।